आपण पटकन नागपूरकडे वळतो आहोत। नागपुरामध्ये कॉकरोच जनता पार्टी अर्थात झुरळ क्रांती दलाचं आंदोलन सुरू आहे। आमचे सहकारी आणि प्रतिनिधी तेजस मोहतुरे घटनास्थळी आहेत। तेजस, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय का? नक्कीच पोहोचतोय आवाज। आपल्याला तिथे आता जे घडतंय ते पटकन प्रेक्षकांना दाखवायचं। 1 मिनिटभरामध्ये तिथला काय माहोल आहे तो दाखवा। नक्कीच आपण जर बघितलं असेल तर उपराजधानी जे आहे अभिजित दिपके यांचं जे आंदोलन आहे आणि मोठ्या संख्येत जे आहे ते तरुण आहे त्या ठिकाणी उपस्थित आहेत, पालक या ठिकाणी जे आहे ते उपस्थित आहेत। ज्या पद्धतीने काल जयपूरमध्ये ज्या अभिजित दिपक्यांना मारहाण झाली त्याच पार्श्वभूमीवर बघितलं असेल तर त्यांच्या समर्थनात जे आहे ते मोठ्या प्रमाणात कॉकरोच जनता पार्टीचे कार्यकर्ते जे आहेत त्या ठिकाणी उपस्थित आहेत। थोड्या वेळात या संपूर्ण सभेला संबोधन जे अभिजित दिपके करणार, यासोबत सामाजिक संघटना असतील, विद्यार्थी चळवळीतल्या संघटना असतील, अशा वेगवेगळ्या संघटना जे आहे त्यांना समर्थन केलेलं आहे। आणि थोड्या वेळात जे आहे अभिजित दिपके जे आहेत ते संविधान चौकात येतील आणि आंदोलनात जे आहे ते सहभाग नोंदवतील। एकूणच जर बघितलं असेल तर शिक्षण प्रणालीच्या विरोधात संपूर्ण आवाज उठवलेला आहे आणि एकूणच जे पोस्टर आपल्याला पाहावयास मिळत आहे, या संपूर्ण बघितलं असेल तर अनेक विद्यार्थी आहेत, त्यांच्या चेहऱ्यावर जे आहे ते कॉकरोचचे चित्र दिसत आहे, हातात गुलाबाचे फूल दिसत आहे। शांतपूर्ण हा संपूर्ण आंदोलन असणार आहे, अशीच मागणी जी आहे ते संपूर्ण आंदोलकांची असणार आहे। तेजस, अच्छा, आपण आज आंदोलन आहे, कसं वाटतं? आंदोलन दिल्लीमध्ये पण झालेलं आहे आणि आपल्या नागपूरमध्ये होऊन राहिलं शांतीवन संविधान चौक इथे बाबासाहेबांच्या आपला इथे आम्ही 14 एप्रिल कार्यक्रम आम्ही अरेंज करतो। ते इथे बघू शकता तुम्ही, इतकी जनसंख्या आलेली आहे, आपल्या अधिकारासाठी आलेली आहे। कारण की शिक्षण इतकं मागं होत चाललेलं आहे की प्रायव्हेट कॉलेजेस, शाळा हे इतकी फीस वाढवून ठेवलेली आहे आणि पेपर एक्झाम टाईमवर होत नाही, तर त्याकरिता हे सर्व विद्यार्थी युवा इथे आलेले आहेत। तर आमची मागणी हीच आहे की जे आपले आपण बघू शकता की काही विद्यार्थिनी सुद्धा आहेत। काय सांगशील एक विद्यार्थिनी म्हणून, काय सांगशील? विद्यार्थी म्हणून मी हेच सांगेल की आम्हाला गरज आहे चेंजेसची आणि तेच आम्हाला द्यावे, ह्यासाठीच आम्ही इथे आलेलो आहोत। थँक्यू। तेजस, या सगळ्यांच्या दरम्यान आणखी एक गोष्ट मी आपल्यापर्यंत घेऊन येतोय, त्याचाही खुलासा आपल्याला तेजस करायचा आहे। तिथे जमलेली लोक नक्की संख्येनं किती आहेत आणि तिथे सतपाल महाराजांचं आगमन काय कारणानं होणार आहे आजच्या आंदोलनात? नक्कीच इथे आता 400 ते 500 विद्यार्थी आणि पालक आहेत ते उपस्थित आहेत। सत्यपाल महाराज जे सामाजिक जे त्यांचे कीर्तन असते ते कीर्तन प्रामुख्यानं प्रसिद्ध आहेत, ते सुद्धा या ठिकाणी असणार आहेत, त्यांच्यासुद्धा समर्थन असणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते वर्ध्याचे निलेश कराडे हे सुद्धा या संपूर्ण कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत। त्यामुळे वेगवेगळ्या चळवळीतले विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित असणार आहेत। आपण बघू शकता की ते पालकसुद्धा आहे। काल जे जयपूरमध्ये अभिजित दिपक्यांचा हल्ला झाला त्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी ते पोस्टर्सद्वारे जे आहे ते सरकारच्या ज्या एका अर्थानं निषेध व्यक्त करताना आपल्याला पाहायला तेजस, एक मिळतं। आणखी महत्त्वाचा प्रश्न आहे, पटकन जाता जाता आपल्यापर्यंत तो घेऊन येतोय। आपण तिथे असलेल्या लोकांच्या माध्यमातून यावर निश्चित लक्ष वेधावं। ज्या वेळेला अभिजित दिपके भारतामध्ये नवी दिल्लीतल्या विमानतळावर उतरले त्यावेळेला त्यांनी हातामध्ये ऑटोबायोग्राफी ऑफ डॉक्टर आंबेडकर असं पुस्तक धरलं होतं। बाबासाहेबांनी आयुष्यात त्यांचं आत्मवृत्त लिहिलेलंच नाहीये। हे पुस्तक आहे कुणाचं आणि हे असं पुस्तक त्यांनी हातात का धरलं याचाही खुलासा तुम्ही कराल अशी अपेक्षा आहे। तुर्तास धन्यवाद।